नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्मा आज रेसिपीजमध्ये। आपण कैरीची डाळ बघतो आहोत। कैरीचं सीझन आहे, कैऱ्या छान मिळतात बाजारात। तर इथे मी ही कैरी घेतलेली आहे आणि ही एक वाटी चणा डाळ होती, ही मी 5 ते 6 तास अशी भिजत ठेवली होती आणि भिजवून घेतलेली अशी एक वाटी ही चणा डाळ घेतलेली आहे। तर आपण कैरीची डाळ किंवा वाटली डाळ ही रेसिपी आज बघतो आहोत। मी सालं काढून याच्या फोडी करून घेणार आहे आणि ही मिक्सरला मी बारीक वाटून। इथे ही अशी कैरी आणि ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। आता अशी ही कैरी आणि मिरची मी अशी ही छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे। आता मी बाउलमध्ये ही काढून घेते। सेम मिक्सरच्या जारमध्ये मी ही डाळ टाकणार आहे आणि ही डाळ मी वाटून घेणार आहे। पण ही डाळ वाटून घेताना मी मिक्सर चालू बंद करून वाटून घेणार आहे, कारण मला ही जाडसर अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे। जास्त बारीक आपल्याला ही डाळ करायची नाही। ही अशी मी जाडसर अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे। काही ठिकाणी ही डाळ तुम्हाला अशी अख्खी पण दिसेल, तर अशी ही जाडसर अशी ही डाळ वाटून घ्या। वाटलेली डाळ जी आहे ती मी हे जे आपलं कैरीचं मिश्रण आहे यात ही सगळी अशी काढून घेणार आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। आणि ही 1 टीस्पून मी पिठी साखर घेतलेली, ही पिठी साखर टाकली। आता माझ्याकडे पिठी साखर होती बनवलेली म्हणून मी पिठी साखर टाकली। मी यात 1 टीस्पून साखर पण टाकू शकतो। हे पण छान असं मिक्स करून घेऊया। हे आपण असं छान असं मिक्स केलेलं आहे। कैरी आणि डाळ छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। फोडणी देण्यासाठी इथे मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालं की आपण यामध्ये ही 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून मी जिरे घेतलेले हे टाकलेले। त्यानंतर मी हा पाव टीस्पून हिंग टाकला आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे। आणि अगदी कलर छान यावा म्हणून ही थोडीशी मी हळद टाकलेली, पाव टीस्पून, चटणीचा कलर छान यावा असं। ही फोडणी मी करून घेतलेली आणि ही थोडीशी थंड झाली की मी या कैरीवरती ओतून घेईन। आता ही फोडणी थंड झालेली आहे, आपण या थोडीशी थंड झालेली, आता आपण याच्यावर चटणीवर टाकून दिली। आता फोडणी टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्या। तर अशी ही मस्त अशी ही वाटली डाळ किंवा कैरीची डाळ आपली छान अशी तयार झालेली आहे। तर नक्की अशी ही वाटली डाळ तुम्ही करून बघा। माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच चटपटीत आणि चमचमीत पटकन होणाऱ्या रेसिपीजसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत।